अख्ख्या ब्रिटिश दरबाराला या भारतीय नोकराबद्दल खूप तिरस्कार होता. का? कारण ब्रिटिश साम्राज्याची राणी व्हिक्टोरिया याच्या प्रेमात पडली होती. चला सांगतो. 1887 मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या गोल्डन ज्युबिली निमित्त भारतातून 2 नोकर इंग्लंडला पाठवले गेले. त्यापैकी एक होता 24 वर्षाचा आग्र्याचा हा तरुण अब्दुल करीम. ब्रिटिश दरबारात भारतीय नोकरांना राणीच्या डोळ्यात डोळे घालून बघायची परवानगी नव्हती. पण अब्दुलने एकदा थेट तिच्याकडे पाहिलं आणि तेव्हापासूनच त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. अब्दुल करीम देखणा होता, हुशारही होता. त्याचे व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास पाहून राणी व्हिक्टोरिया खूप प्रभावित झाली. लवकरच राणीने त्याला केवळ नोकर म्हणून नाही तर मुन्शी म्हणून म्हणजे शिक्षक म्हणून नेमलं. तो तिला हिंदी आणि उर्दू शिकवू लागला. ब्रिटिश साम्राज्याची राणी स्वतः उर्दू लिहायला वाचायला शिकतीये ही त्या काळी अनेकांसाठी आश्चर्याची गोष्ट होती. राणीने अब्दुलला इंग्लंडमध्ये मोठं घर दिलं. भारताचा सचिव म्हणून त्याचा गौरव केला. अगदी कॉन्फिडेन्शियल गोष्टींवर सुद्धा ती त्याचा सल्ला घेऊ लागली. तिच्या बऱ्याच प्रवासांवरही ती अब्दुलला सोबत घेऊन जात असे. आता एका भारतीयाला इतका मोठा मान मिळतोय हे बघून ब्रिटिश दरबारात त्याच्याबद्दल खूप मत्सर आणि राग निर्माण झाला. 1901 साली मग राणी व्हिक्टोरियाचं निधन झाल्यानंतर तिच्या मुलाने अब्दुल करीमला लगेच तातडीने भारतात पुन्हा पाठवलं. त्यांच्या पत्रांचा आणि आठवणींचा मोठ्या प्रमाणावर नाश करण्यात आला, जेणेकरून हे नातं इतिहासात लपून राहील. अब्दुल करीम राणी व्हिक्टोरियाच्या आयुष्यातली शेवटची 14 वर्ष तिच्याबरोबर होता. या गुप्त नात्यावर काही चित्रपट आणि डॉक्युमेंटरी सुद्धा आल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? ही फक्त मैत्री होती की प्रेम? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.